तर बघा हे जर कुस करून भाकरी करायचं काम चालू आहे बघा हे. मला भाकरी आवडते आणि त्यातल्या त्यात रानात खायची म्हणलेलं लय आवडते. सकाळी चपातीच बनवली आहे. मग रात्रीची भाकरी होती 2 शिल्लक ती तेवढ्या घेऊन आली मळ्यात खायची त्या. आता का घरी चालली म्हणून तू तोडत बसली का गवारी शेंगा? खायचे व तुम्हाला भूका नसते मला भूक लागली. भाकरी संग खायला तोडते. थोड्याशा मंडप चवाळ्या शेंगा येते ती तोडा. हा मुळा हाय मुळा लावलाय परत त्याच्यात कुठं हुडक गावतंय का? मुळा हाय की लावलाय की आव पण नेला कोणा तर मित्रांनो बघा आता आम्ही वांगी तोडली ती 2 बादल्या. गावला 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 बारक खाय जरा ती मोठा आहे की बिक्की? ती मोठा आहे. हां नाही लागला वाळवण खाल्लाय. बसलाय का काय हां ज्यादा पाणी असले बारकाच उपस ती बारकाच उपस खुडतंय का? ग बाई खुडला कसं उपसते सरळ धरून वर उपस इकडं तोंड करून इकडं उपसते. तोंड कुठं जरी असलं तर ते अजून एक कुठे दिसतोय बघ तिथं आहे. हाय का चवळ्या शेंगा घे थोड्या. कसं काय मुळ असं आले तू हं? मुळ असं तर मित्रांनो बघा ही चवळ्या शेंगा मुळं ज्यादा पाणी झालं असेल ग. अरे ह्याला मुंग्या ज्यादा कसं काय मुंगळं बघा हे असल्या पकडन तिकडं उन्हाळ्यामुळं. उन्हाळ्यामुळं चवळी शेंगा घेऊ जरा. सगळं मुंगळ्या जायते चवळी शेंगा ठीक आहे गोड इकडं असल्यामुळं. गवारी शेंगा बी भरपूर आल्या त्या. गवारी शेंगा तोड. बाई चवळी शेंगा तर घेऊ दे छान लागते. गोड असल्यामुळं का नाही ह्याला मुंग्या लागली त्या बघा सगळ्या मुंग्या जायते. मुंगळ मोठं मुंगळ मुंगळ मुंग्या नाही त्या मुंगळ आहे हम्म. नाही का हम्म. पण मुंगळ एकच घे का वेगळं वेगळं आहे का काय मुंगळ म्हणल्यावर गवारी शेंगा बी तोड लावा की थोड. घेतले ते की हां कालवणाला होते बाजार तुम्ही बी खाणार आहे मग तुम्ही जेवणार आहे. मग का उपास होती का मला तुझं हे आहे का? हां मला काय मी सगळ्या सगळं आणले ते भाकरी पण मग अशी म्हणलं मी जेवत नाही म्हणून म्हणलं तुम्हाला जेवायला नसेल आता म्हणलं डायरेक्ट वांगी बिंगी तोडून घरी डायरेक्ट जेवणारच चला म्हणून मी बस की किती खायचं आहेत. मुळ्या गवारी शेंगा चवळी शेंगा गवारी शेंगा घे. मुळा घेतलाय घेता काय गवारी शेंगाच खायची त्या काय नाही मग नाही खाल्ली आहो सांगते महत्वाच्या माशाला महत्व कुठं बसतंय का आज असलं कुठं नंतर उठं लय गॉंग 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 करायला लागली ती. मला ऊन लय पडायला लागलं. वांगी तोडून मला शेरडाला गावात मसराना गावात काढायचं आहे. काय मळ्यात आले बघा तोंड चालूच असतंय. आधीच मला म्हणते लय खादोडे. चला गटूर वाट बघायला लागले. आणलेलं भरून भाकरी वाट बघत बसले वर अडकवर येत होतं तेव्हा. होय ते मुळं अर्धाचा हे झाला का मुळं पाक संपलं. हां खाल्लं नासलाय जरा होय चला पाणी चालू आहे का लाईन बंद झाली का कुठं जायचं सारखं सारखं लाईन बंद झाली का चालूच असेल की बंद करा जायचं आता. होय हां बंद करायला जावं लागतंय आठवण आहे. मुळ्याला माती लागली जरा भीती मग हां हाय पाणी का लाडी बंद झाली हाय हाय चालतंय पाणी कमी चालतंय पण प्रेशर चालत नाही. पाणी निघले मला लागलं लाईन बंद करून येता मग आता तर येऊ लागते. माती लागली ओला असल्यामुळं काढ माती सगळे. खराब झालं आपण लवकर नेलं तर काढून त्याचं किती 1 महिना 2 महिना आयुष्य असतं. होय लय दिवस ठेवून जमिनीत किती दिवस ठेवायचे. आता दुसरं लावते किती निघते का बदली तुला आता पाय फुटलं खाली पाय पोरायले हो बाबा. एक पाय फुटून गेला हो. बाटली कुठं ठेवली हो
ती का दोन भरले सकरात कुत्र्यानं फोडली. हां कुत्री आहे नाही करते तर उकरते ती सारखीच. बस बघा ए सोड शिव दोरे. काल कुत्र्यानं भाकरी खाल्ल्यामुळं काल दिवसभर आम्ही उपाशी. आणि आज काय केलं, बादलीत ठेवलं आणि वर बांधली. तर वर अडकवलं त्यामुळं राहिले तर भाकरी. कुत्री येते ती सारखी फिरते ती, आपण कामात धंद्यात बघतोय का मागं काय खातंय काय नाही. पुरींसहित आणलेलं पण पुरी काय आल्या नाही, त्या घरीच थांबल्या. आता आपणच खाऊया उरलेल्या नेऊया घरी. काल एक फडकं गेलं, फडकं डबा कुत्र्याने नेला. कुठं आता उसात टाकला असेल, पण आता उसात कोवा हुडकाय जाऊ, थोडा ऊस आहे इकडं, कुठं नाही मोकळ्या रानाला टाकला. इकडं मोकळ्या रानाला ही इकडं टाकला असतं म्हणजे गावलं असतं. इकडं ऊसच आहे सगळा, इकडं काय गावतं येतं आता. लोणचं आणलं नाही आणलंय लोणचं. रात्रीची भाकरी येते म्हणलं मळ्यात खाऊ वाटते म्हणून घेऊन आली. तर बघा हे जर कुस करून भाकरी करायचं काम चालू आहे बा हे. मला भाकरी आवडते आणि त्यातल्या त्यात रानात खायची म्हणलेलं लय आवडते. सकाळी चपातीच बनवली आहे, मग रात्रीची भाकरी होती 2 शिल्लक, ती तेवढ्या घेऊन आली मळ्यात खायची त्या म्हणून. आणि त्यातल्या त्यात मला भाकरी जास्त आवडते, चपाती आवडत नाही. नाईला जण खावं लागते चपाती, कारण डबल करायचं म्हणलं लय कंटाळा येतो. होय ते आज नेमक्या असं रात्रीच्या भाकरी राहिले त्या, ते मळ्यात घेऊन आली खायला. बघा घरी काय जेवलीच नाही, डायरेक्ट आता मळ्यातच जेवण चालू आहे बघा आमचं. घरी जेवणच करू वाटत नाही, उन्हाळ्याचं पाणी लय पिऊ वाटतं, जेवणच जात नाही घरी. बरं हे बाकीचं लोणचं बिनचं कोण खायचा? मीच आणलंय, मलाच खायला आणलंय. मला एक दिगी फोड. एक नंबर लोणचं झालं आहे ना. पाहुण्याने दिलं आंब, गवारी शेंग तोंड लावायला बघा. ती त्यांना आणले, मी काय तसं गवारी शेंग नाही खाल्ली. मला लोणचं झालं म्हणजे बाद झालं. तर हो का चालू जेवण आमचं आता. आता हिनं चालू केलं रवाडा जेवायने भारपैकी मस्तपैकी. मळ्यात शिळी भाकरी ताजी काय काय फरक पडत नाही, भुक्काच्या तावात सगळं जात. बर चला आता आम्ही आता जेवण करतो. आम्हाला आता वांगी तोडायची ती. आता हिचं झालं जेवण, मी धरला कॅमेरा. आता हे माझी पंचायत झाली जेवायची ते मी जेवते, त्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. तर बरं कधी जेवण असं झालंय. बरं असू दे, आता झालं असेल पोटापुरतं, आता ठेवा आणि जेवाय चालू करा.